देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही? इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार नाही. मध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देववरून आलेल्या रेड्याची शिंग फोडली आहे वर्षा बंगल्यावर, आणि ती तिकडे फोडली आहे. हे मुख्यमंत्री पद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाला. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस शपथ घेतल्यापासून अजूनही मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गेले नाहीत. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे फडणवीस का जात नाहीत, त्यांना कशाची भीती आहे असा सवाल करत आहे. अशातच वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्यांची मंतरलेली शिंग पुरल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का जात नाहीत? शपथ घेऊन इतके दिवस झाले तरी फडणवीस का जात नाही आहे? महाराष्ट्राला याची चिंता लागून शिंदे गटातील सगळे लिंबू सम्राट आहेत. माझ्या असं कानावर आलंय, भाजपच्या कोट्यात चर्चा आहे की वर्षा बंगल्या बाहेरच्या लॉनमध्ये खोदकाम करून कामाख्या देवीला कापलेल्या रेड्यांची शिंग पुरली आहेत अशी त्यांचीच लोक सांगत आहेत. हे खरं आहे की खोटं आहे? आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नसून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे आहेत. कामाख्या मंदिरात रेडे कटिंग झालं, तिथून मंतरलेली शिंग आहेत ती पुरली आहेत. मुख्यमंत्री पद दुसऱ्या माणसाकडे टिकू नये असं तिकडच्या कर्मचारी वर्ग सांगत असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्री निवास रिकामं राहत आहेत. मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असून प्रतिष्ठेचा विषय आहे. तिथं काय घडलंय आणि काय झालं हे महाराष्ट्राला समजायला हवं ना. कोणामुळे झालंय? मुख्यमंत्र्यांच्या मनात काय भीती आहे? ते का अस्थिर आणि अस्वस्थ आहेत? मुख्यमंत्री काम करतायत पण ते का अस्थिर आहेत हे महाराष्ट्राला समजायला हवं असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. महात्मा फुले, संत गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विरुद्ध काम करणारे सगळे लोक यांनी अंगारे, तुपारे, चमत्कार, हुंडा या विरोधात काम केले आहे. पण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये अंधश्रद्धेसंदर्भात प्रचंड चर्चा व्हायला लागल्या आहेत. हे अत्यंत चुकीचं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर हे होते मित्रांनो संजय राऊत यांनी मुख्यमंत्री वर्षा निवासबद्दल दिलेली माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.